नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुण्यात मागील काही दिवसांमध्ये अगदी क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यातून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियसीच्या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाने उलटी केल्याच्या रागातून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत त्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 1 सप्टेंबरला ही घटना घडली. महेश कुंभार असं या आरोपीचं नाव असून वेदांश काळे असे या मारहाणीत मृत्यू झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. वेदांशची आई पल्लवी आपल्या मुलाला घेऊन आरोपी महेशच्या घरी गेली होती. 1 सप्टेंबरला रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने उलटी केल्याने महेश चिडला. त्याने वेदांशला हाताने आणि झाडूने बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध झाल्यावर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. आपला 4 वर्षाचा मुलगा वेदांश खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध झाल्याचा बनाव करत त्याची आई पल्लवीने मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले होते. मात्र शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तपासामध्ये पल्लवी 3 महिन्यांपासून बिबवेवाडीत राहत होती. तसेच तिचे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पल्लवीच्या प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.